नमस्कार, फक्त योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमकार तुमचं स्वागत करतो। तर RTE प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ऑनलाईन अर्ज देखील सुरू झालेला आहे। तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम की ऑनलाईन अर्ज भरतेवेळी ज्या प्रायव्हेट शाळा आहेत किंवा CBSE बोर्डाच्या शाळा असतील तर या सध्या अनअवेलेबल म्हणजे त्या शाळांची नावं दाखवली जातात, परंतु तो ऑप्शन सदरच्या शाळांकरता निवड प्रक्रियेकरता ऑप्शन येत नाही आहे। कारण का लक्षात घ्या, यापूर्वी जी आर प्रसिद्ध करण्यात आला होता की शाळा जी निवडक्रम आहे तरी एक म्हणजे सर्व अनुदानित शाळा, तर यामध्ये झेडपीच्या शाळा असतील, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा म्हणजेच या सगळ्या गव्हर्नमेंटच्या शाळा तुमच्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावर असतील तर यांचा प्राधान्यक्रम सर्वप्रथम तुम्हाला द्यावा लागेल। आणि या जर शाळा नसतील तरच तुमच्या परिसरामध्ये असणाऱ्या प्रायव्हेट शाळांमध्ये तुम्हाला प्रवेश मिळणार आहे। म्हणजेच याचा अर्थ असा आहे की तुम्हाला आता तुमच्या जवळ असणाऱ्या जिल्हा परिषदच्या शाळा किंवा इतर संस्थेच्या जर अनुदानित शाळा असतील तर या तुम्हाला RTE प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आता ऑनलाईन फॉर्म भरतेवेळी सदरची लिस्ट येत आहे। त्यामुळे प्रायव्हेट शाळा जरी नाव येत असलं तरी सध्या त्या शाळा तुम्हाला सिलेक्ट करता येणार नाही आहेत। तर अशा प्रकारे हाच प्राधान्यक्रम आता फायनल करण्यात आलेला आहे आणि ऑनलाईन पोर्टलवरती देखील दिसत आहे। त्यामुळे अनेक पालकांची नाराजी आहे, कारण का RTE प्रवेश प्रक्रियेतून मोठमोठ्या ज्या शाळा असतील तर या शाळांमध्ये प्रवेश मिळतो आणि त्याची फी जी आहे तर ज्यांना परवडत नसते तर अशांना शिक्षणाची संधी उपलब्ध होत असते। परंतु अशा शासनाच्या निर्णयामुळे आता बहुसंख्य पालकवर्गातून नाराजी व्यक्त होत आहे, परंतु आता यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात येणार नाही आहे। तर अशा प्रकारे RTE प्रवेश प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला जिल्हा परिषदच्या शाळा किंवा अनुदानित शासकीय शाळा या तुम्हाला निवडण्यासाठी येतील। प्रायव्हेट शाळांचा जो क्रम आहे तो तिथे तुम्हाला पाहायला मिळत नाही आणि जरी नाव असले तरी देखील ते तुम्हाला निवडता येणार नाही आहे। कारण का तुमच्या घरापासून 1 किलोमीटर परिसरामध्ये जर शाळा असेल, जिल्हा परिषद शाळा असेल किंवा शासकीय अनुदानित शाळा असेल तर तुम्हाला प्रायव्हेट शाळेमध्ये प्रवेश मिळणार नाही आहे। तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा आणि ऑनलाईन अर्ज करतेवेळी यापूर्वी आपला व्हिडिओ अपलोड केला आहे तो पाहूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे।